आपण फोर्स आणि प्रेशर हा लेसन चालू केला. त्यामध्ये आपण फोर्सचे 2 टाईप बघितले. पहिला टाईप होता कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, सेकंड होता बॅलन्स अँड अनबॅलन्स्ड, थर्ड होता इनर्शिया. त्यानंतर आज आपण बघत आहोत प्रेशर. मागच्या चालूला प्रेशर म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. त्यामधलं ॲक्टिव्हिटी नंबर 3 बघणार आहोत आज. टेक अ सम शार्प पॉइंटेड नेल्स and push them into a wooden plank by a hammering on their heads. काही टोकदार खिळे घेऊन हातोडीच्या साहाय्याने ते एका वुडनवर म्हणजे लाकडी फळीवर ठोका. नाव टेक अ नेल अँड होल्ड इट विथ इट्स हेड ऑन अ प्लँक अँड हार्मर इट डाऊन फ्रॉम द पॉइंटेड एड. त्यातच एखादा खिळा घेऊन तो खिळ्याच्या डोक्याच्या बाजूने फळीवर काय करा, ठेवून टोकाच्या बाजूवर हातोडीने ठोकायचा प्रयत्न करा. म्हणजे एक आपला हा तुमचा नेल आहे खिळा, तो एक असा लावायचा आणि एक काय करायचा, उलटा लावायचा. व्हेन प्रेसिंग द ड्रॉइंग पिन्स इनटू अ ड्रॉइंग बोर्ड they get into the board easily. By applying a force using the thumb on can push the pins into the board. त्यामधला दोन्हीमधला जो कोणता तुम्हाला पटकन आणि सोप्या रीतीने ठोकता येईल हे ऑब्झर्व करायचे. सेकंड सांगितले की तुमच्या एखाद्या बोर्डवरती ड्रॉइंग बोर्डवरती थंबनी काय करायचं, आपल्याला एक थंबनी पिन ढकलायची. मग काय होईल तर पिन्स इनटू द बोर्ड, ती काय होईल लगेच टोकाच्या बाजूवर परंतु डोक्याच्या बाजूने ती घुसत नाही. ड्रॉइंग बोर्डवर पिन टोचताना त्या सहज टोचल्या जातात. ऑन द कंट्री व्हाईल प्रेसिंग ऑर्डिनरी पिन्स इनटू द बोर्ड विथ अ थंब द थंब मे गेट हर्ट. म्हणजेच काय तर या उलट टाचणी ड्रॉइंग बोर्डवर टोचताना अंगठ्याला आपल्या इजा होऊ शकते, पण जी पिन आहे ती काय होते, पटकन टोचली जाते. पुढे आहे व्हॉट डज द एक्झाम्पल एक्सपेरिमेंट टेल. द नेल इझिली पेनिट्रेट्स इनटू वुडन फ्रॉम इट्स पॉइंटेड एंड. या साध्या प्रयोगातून काय समजते, खिळाच्या टोकदार भागाकडून खिळा लाकडात काय होतो, सहज घुसतो आणि खिळ्याच्या टोकाकडून लावल्यास खिळा फळीत ठोकणे सोपे जाते. म्हणजे जी टोकदार बाजू असते ती त्या फळीमध्ये काय होते, पटकन जाते. यूज अवर ब्रेन पॉवर. इट इज इझिली टू कट व्हेजिटेबल फ्रूट विथ अ शार्प नीफ. अ प्लंट नीफ डज नॉट वर्क हिअर. व्हाय डज हिज हॅपन. भाजी फळे चिरताना धारदार सुरीने कापणे आपल्याला सोपे जाते आणि जर धार नसलेल्या सुरीने आपण फळं कापू लागलो तर ती व्यवस्थितरित्या कापत नाही. द फोर एक्सट्रेटेड परपेंडिक्युलरली ऑन अ युनिट एरिया इज कॉल्ड प्रेशर. म्हणजे एका क्षेत्रफळावर लांब दिशेत जो बल प्रवृत्त होतो किंवा जो प्रवृत्त झालेल्या बलास आपण काय म्हणतो तर प्रेशर म्हणतो. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया ऑन विच द फोर्स इज अप्लाइड. ज्यावर बल आपल्याला लावायचे त्याचं क्षेत्रफळ, फोर्स म्हणजे बल अपॉन ज्या बलावर आपल्याला फोर्स लावायचा आहे ते क्षेत्रफळ. युनिट ऑफ अ प्रेशर. प्रेझेंटली वी आर कन्सिडरिंग ओनली द फोर्स ॲक्टिंग ऑन अ एरिया इन अ डायरेक्शन परपेंडिक्युलर. सध्या आपण केवळ एका पृष्ठभागावरीलच लांब असलेला बलाचा, म्हणजे हा तुमचा पृष्ठभाग आहे आणि या पृष्ठभागावरच लावलेला बल ऑब्झर्व करत आहोत. युनिट ऑफ अ प्रेशर. द SI युनिट ऑफ अ फोर्स इज अ न्यूटन. न्यूटनचा त्यांनी जे हेडिंग आहे न्यूटन, त्यामधला पहिलं इनिशियल दॅट इज यन हे त्यांनी कॅपिटल फॉर्ममध्ये दिलं आणि SIचं युनिट आपण लिहितोय यन. एरिया इज अ मेजर्ड इन अ एम स्क्वेअर. एम मीन्स मास. एरिया काय आहे त्याचा, हा तुमचा एरिया आहे जिथं आपण प्रेशर केले. युनिट ऑफ अ प्रेशर त्यामधला एरिया त्यांनी दिला आहे एम स्क्वेअर. काय दिला, एम स्क्वेअर. एम मीन्स मास. Therefore, the SI unit of pressure is a
एन पर मीटर स्क्वेअर. एन मीन्स न्यूटन आणि मीटर स्क्वेअर म्हणजे हे एरिया इज मेजरिंग इन एम. एम मीन्स मास. इट इज नोन ॲज अ पॅस्कल इन ॲटमॉस्फेरिक सायन्स. आणि म्हणूनच दाबाचे एकक हे जे प्रेशरचं SI युनिट ऑफ प्रेशर इज काय आहे तर न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि यालाच आपण काय म्हणतो पास्कल. PASCAL ह्या शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी या प्रेशरचा शोध लावला. त्यांचंच आपण इनिशियल घेतलंय PA. हे काय आहे तर SI युनिट आहे. द युनिट ऑफ प्रेशर इज बार. 1 बार इज इक्वल टू 9⁵ पास्कल. प्रेशर इज अ सोलर क्वांटिटी. आणि 1 बार म्हणजे 10⁵ स्क्वेअर पास्कल. प्रेशर इज अ स्कॅलर क्वांटिटी म्हणजे दाब ही अदिश राशी असं आपण त्याला म्हणत असतो. इफ एरिया increases pressure reduces for the sum force and if the area decreases the pressure increases for the sum force. म्हणजे काय, क्षेत्रफळ वाढले की त्याच बदलाला क्षेत्रफळ वाढले की त्याचा जो बल आहे जो फोर्स त्याचं काय होतं बलाला दाब कमी होतो आणि क्षेत्रफळ कमी झाले की त्याच बलाचा दाब काय वाढतो तर वाढतो. प्रेशर त्याचं काय होतं दाब काय होतो वाढतो. इन्क्रीजेस म्हणजे वाढणे आणि डिक्रीजेस म्हणजे कमी होणे. एरिया वाढतो तेव्हा प्रेशर रिड्यूस होतं पण फोर्स काय होतो फोर्स पण कमी होतो. आणि एरिया डिक्रीज होतो एरिया कमी होतो तेव्हा प्रेशर इन्क्रीज होतं इन फोर्स ज्यावेळी आपण हा बल लावू त्यावेळी. फॉर एक्झाम्पल, ड्यू टू नॅशनल ॲडॅप्टेशन द बॉटम सरफेस ऑफ अ कॅमल फीट आर ब्रॉड. Hence the camel's weight is excreted on a large area and the pressure on the sand is reduced. उंटाच्या पायाचे तळपाय हे कसे असतात नेहमी पसरट असतात त्यामुळे उंटाचे वजन अधिक पृष्ठभागावर पडते आणि वाळूवर पडणारा दाबही काय होतो कमी होतो. दिस इज वाय कॅमल फीट डू नॉट पेनिट्रेट इन टू द सँड अँड इट बिकम्स इझी टू वॉक. म्हणूनच उंटाचे पाय वाळूत घसरत नाहीत आणि त्याला चालणे काय होते तर सोपे जाते. प्रेशर ऑन सॉलिड्स. स्थायू रूपामधील दाब कसा आहे. एअर प्रेशर इज एक्झर्टेड ऑन ऑल द ऑब्जेक्ट्स कीप्ड इट एअर. When a weight is kept on a solid, pressure is exerted on it. हवेत ठेवलेल्या सर्व स्थायू पदार्थावर हवेचा दाब असतोच. म्हणजेच एखादे वजन ठेवले तर त्या वजनामुळे त्या वस्तूवरील दाब हा पडत असतो. दिस प्रेशर डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ वेट अँड कॉन्टॅक्ट एरिया बिटवीन द टू. म्हणजेच काय तो त्या ज्या वजनावर व वजनाच्या स्थायूवरील संपर्कावर काय आहे त्याचं एरिया क्षेत्रफळ काय असतं अवलंबून असतं. म्हणजे लक्षात घ्या, दिस प्रेशर डिपेंड ऑन द व्हॅल्यूम ऑफ वेट. व्हॅल्यू ऑफ अ वेट किती वेट आहे यावर डिपेंड आहे तुमचं प्रेशर अँड कॉन्टॅक्ट एरिया बिटवीन द टू. आणि ह्याला किती एरिया लागलाय किती क्षेत्रफळ लागलंय यावरून आपण काय करतो प्रेशर ऑन अ सॉलिड. ट्राय दिस. Do the activity as a dispatching in figure 3.5. What is the scene? तुम्हाला ही जी डायग्राम दाखवली फोर्स आणि प्रेशर यामध्ये तुम्हाला काय आढळून येतंय. ज्यावेळी एखाद्या वस्तूवर भरपूर दाब दिला तर ती वस्तू काय झाली ती फळी काय झाली खाली आली. पण जर ती सेम कंडिशनमध्ये ठेवली तर तिचा जे दाब आहे त्याचं जे प्रेशर आहे ते कसं इक्वल राहत आहे. Use our brain power. You must have seen a vegetable vendor carrying a basket on her head. She keeps a twisted pieces of cloth on the head. भाजीची पाटी डोक्यावर घेऊन जाणारी जर तुम्ही भाजीवाली पाहिली असेल तिच्या डोक्यावर पाटीखाली ती काय करते तर क्लॉथ ऑन अ हेड. ट्विस्टेड म्हणजे चुंबळ आपण त्याला आधी म्हणायचो. ती काय करते त्या डोक्यावर ठेवलेली असतो. बिलो द बास्केट हाऊ डज इट हेल्प. याचा काय उपयोग होतो. वी कॅनॉट स्टँड ॲट वन प्लेस फॉर अ लॉंग टाईम.
आपण जास्त वेळ एकाच ठिकाणी उभे राहू शकत नाही. हाऊ देन कॅन वी स्लीप ऑन अ प्लेस फॉर 8 अँड ऑड हवर्स. मग एकाच ठिकाणी 8 तास. इथे तुम्हाला प्रश्न विचारलाय. प्रश्न पहिला होता की व्हेजिटेबल घेऊन जाणारी जी भाजीवाली असते तिच्या डोक्यावर जी पाटी असते त्या पाटीखाली ट्विस्टेड पीसेस ऑफ क्लॉथ चुंबळ का घेतलेली असती. तर काय रिझन काय आहे त्याचं, तर ती जी टोपली आहे ती खाली पडू नये. बकेट नॉट इन अ डाऊन इन ग्राउंड, ती जमिनीवर पडू नये त्यासाठी तिनं काय केलेलं असतं, चुंबळ घेतली. सेकंड आहे, वी कॅनॉट स्टँड ॲट वन प्लेस फॉर अ लॉंग टाइम. हाऊ देन कॅन वी स्लीप ऑन अ प्लेस फॉर 8 hours. आपण एका जागेवर आपण जास्त वेळ एकाच ठिकाणी उभे राहू शकत नाही. पण मग एकाच ठिकाणी आपण 8 तास का झोपू शकतो. फॉर स्कीकिंग ऑन आईस, व्हाय आर लॉंग फ्लॅट स्कीक युज्ड. बर्फावरून घसरण्यासाठी पसरट फळ्या का वापरलेल्या असतात. 2 प्रश्नांची उत्तरे तुम्ही सांगणार आहात, तुमच्या भाषेमध्ये शॉर्ट लिहिणार आहात. सेकंड आहे प्रेशर ऑफ अ लिक्विड. आता एक्झाम्पल बघितलं आपण, प्रेशर इन सॉलिड्स, स्थायू रूपामधील दाब कसा होता. आता लिक्विड म्हणजे द्रव. टेक अ प्लास्टिक बॉटल, टेक अ 10 centimeter long pieces of a glass tube on which a rubber balloon can be fitted. प्लॅस्टिकची एक बाटली घ्या, रबरी फुगा त्यावर बसेल अशा काचेच्या नळीचा साधारण 10 सेंटीमीटर लांबीचा काय घ्यायचा आपल्याला, तुकडा घ्यायचा आहे. वॉर्म अप वन एंड ऑफ द ग्लास ट्यूब अँड जंटली पुश इन द बॉटल ॲट अबाउट 5 centimeter फ्रॉम द बॉटम. आणि काय करायचं, नळीचं एक टोक जरा तापवून हलक्यात आणि काय करायचे, बाटलीच्या तळापासून 5 सेंटीमीटर बाटलीत एका बाजूनं दाबून आत जाईल असं आपल्याला बसवायचे. टू अवॉइड वॉटर लिकेज अप्लाय मॉल्डन वॉक्स ऑन द साइड ऑफ द ग्लास ट्यूब. पाणी गळू नये म्हणून नळीच्या बाजून आपण काय लावणार आहे, मोल्टन वॅक्स म्हणजे मेन लावणार आहोत. नाव फिल वॉटर स्लोली इन द बॉटल अँड सी हाऊ द बलून इन्फ्लेट्स. व्हॉट इज द ऑब्झर्व. आता बाटलीत थोडे थोडे पाणी भरून फुगत जातो ते पहा. यावरून आपल्याला काय समजते, व्हॉट इज द प्रेशर ऑफ वॉटर ॲक्ट्स ऑन द साइड ऑफ द बॉटल ॲज वेल. पाण्याचा दाब बाटलीच्या बाजूवरही आपल्याला पडताना दिसत आहे. म्हणजे जो त्या बाटलीमध्ये दाब होता, जे प्रेशर आहे ते काय झालं, ते प्रेशर पूर्णपणे त्या फुग्यावरती आले. ॲक्टिव्हिटी नंबर 2, टेक अ प्लास्टिक बॉटल, pieces it with a thick needle at the points 1, 2, 3 as shown in figure 3.7. इथं दिले बघा लेवल अँड प्रेशर ऑफ लिक्विड. इथं दिलेलं प्रेशर ऑफ लिक्विड मध्ये बाटली करायची, बाटलीच्या अपोजिट साईडला आपण काय पडले, फुगा लावलाय, तर मग ह्या बाटलीमधलं पूर्ण प्रेशर आपलं त्या फुग्यामध्ये गेलं. तिसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला सांगितलंय की टेक अ प्लास्टिक बॉटल, प्रीस इट विथ अ थिक निडल ॲट द पॉइंट. आपल्याला काय सांगितलंय त्यांनी, की बॉटल घेतली, त्या बॉटलमध्ये 1, 2, 3 असे आकडे दिल्यात. त्या प्रत्येक पातळीवर दाबाने किंवा जाड सुईने आपण काय पाडले, छेद पाडले. ॲज शोइन इन द फिगर वॉटर जेट्स विल बी सीन इमर्जिंग अँड प्रोजेक्टिंग आउट. द वॉटर जेट इमर्जिंग फ्रॉम द होल ॲट द टॉप विल फॉल क्लोवेस्ट टू द बॉटल. द जेट फ्रॉम द लोवेस्ट होल फॉल्स फर्दस्ट फ्रॉम द बॉटल. आता आकृतीत दाखवल्याप्रमाणे पाण्याच्या ज्या धारा आहेत त्या प्रत्येक नंबर जिथे लिहिला त्यातून बाहेर येताना आपल्याला दिसतील. ऑल्सो जेट कमिंग आउट फ्रॉम द 2 होल्स ॲट द सम लेवल फॉल्स ॲट द सम डिस्टन्स फ्रॉम द बॉटल. जर सर्वात खालच्या उंचीवरील छेदातून धार सर्वात काय होते, दूर पडते.
शिवाय काय होते, एकाच पातळीतील 3 छिद्रांमधून धारा बाटलीपासून समान अंतरावर पडतात. काही मध्ये लांब पडते, काही जवळ आहे, असं वेगवेगळं. ॲट एनी वन लेवल एकाच पातळीत द्रवाचा दाब एकच असतो. तर बघा, पहिली इथं पडते, दुसरी त्याच्यावरती, तिसरी त्याच्यावरती. म्हणजे काय, जरी बॉटलपासून प्रेशर 1 नंबरला जे प्रेशर दाखवले ते कमी असले तरी त्याचं जे बाहेर पडणारं पाणी हे ठराविक अंतरावर पडतंय. त्याचप्रमाणे 2 आणि 3 नंबरचं सुद्धा पाणी काय होतंय, का ठराविक अंतरावर पडतंय. म्हणजेच काय, ॲट एनी वन लेवल द लिक्विड प्रेशर इज द सेम, ऑल्सो द प्रेशर इन्क्रीज ॲट द डेप्थ ऑफ अ लिक्विड इन्क्रीज. एकाच पातळीत द्रवाचा दाब एकच असतो, तसे द्रवाच्या खोलीप्रमाणे दाबही काय जातो, वाढत जातो. इन्क्रीज म्हणजे वरती वाढत जातो. पुढचा पॉइंट आहे गॅस प्रेशर. गॅस प्रेशर मध्ये काय आहे, इफ अ बलून इज इन्फ्लेटेड बाय फिलिंग एअर बाय माउथ इट इन्फ्लेट्स ऑन ऑल स्लाइड. एखादा फुगा तोंडाने हवा भरून फुगवताना तो सर्व बाजूनी आपल्याला फुगताना दिसतो. इफ अ पिन होल इज क्रिएटेड इन द बलून, फुग्याला बारीक छिद्र पडले तर त्यातून काय होते, एअर लीक्स आउट अँड बलून डज नॉट इन्फ्लेट फुल्ली. त्यातून हवा बाहेर पडते आणि बलून काही आपला फुगत नाही. इट इज रिअलाइज दॅट लाईक अ लिक्विड गॅस also exit pressure on the wall of a container in which it is enclosed. ह्या निरीक्षणावरून आपल्याला काय समजते, ज्या द्रवातील प्रयोगाचे आपण निष्कर्ष लावत आहोत, असं दिसून येतं की वायू सुद्धा द्रवाप्रमाणे ज्या पात्रात तो बंदिस्त आहे त्या पात्राच्या भिंतीवर तो दाब देत असतो. म्हणजे बघा, it realized that a liquid gas also exit pressure on wall of a container. म्हणजे त्या फुगवलेल्या फुग्यामध्ये सुद्धा गॅस आहे. लिक्विड असो किंवा गॅसेस स्टेट, त्यामध्ये काय आहे, गॅस प्रेझेंट आहे. इन विच इट इज इन्क्लोज्ड, तो जेव्हा बंद करू तेव्हाही. ऑल गॅसेस अँड लिक्विड्स हॅव अ कॉमन नेम फ्लुइड. आणि प्रत्येक सर्व द्रव आणि वायू यांना आपण काय म्हणतो, तर फ्लुइड असं म्हणतो. फ्लुइड्स इन अ कंटेनर एक्झर्ट प्रेशर फ्रॉम विदिन ऑन द वॉल्स अँड बॉटम ऑफ द कंटेनर. पात्रातील जे काही तुमचं वायू किंवा द्रव आहे हे सर्वोच्च पृष्ठभागावर, भिंतीवर किंवा तळावर काय असतं, आतून दाब प्रयुक्त. म्हणजे फुग्यामध्ये सुद्धा काय तयार होते, प्रेशर तयार होते. अ फ्लुइड इन्क्लोज्ड इन अ कंटेनर एक्झिट इन प्रेशर इक्वली इन ऑल डायरेक्शन ॲट अ पॉइंट विदिन अ फ्लुइड. म्हणजे त्या फुग्यामध्ये प्रत्येक डायरेक्शनला सुद्धा प्रेशर काय आहे, तर इक्वल आहे, समान आहे. म्हणजे गॅस प्रेशर काय आहे, तुम्ही तोंडाने फुगा फुगवल्यानंतर त्यामध्ये जी जाणारी हवा आहे ती काय आहे, ऑल ओव्हर आहे, पूर्ण फुग्यामध्ये आहे. atomic pressure, air surrounding the earth from all sides, this layer of air is called as atmosphere. म्हणजे काय, तर एअर सराउंडिंग आहे ऑन द अर्थ, पृथ्वीभोवती आहे, बरोबर. पृथ्वीवर सर्व बाजूनी कशाचे लेयर आहे, एअरचं, हवेचं सराउंडिंग आहे. दिस लेअर ऑफ एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फिअर. या आवरणालाच आपण काय म्हणतो, ॲटमॉस्फिअर. द ॲटमॉस्फिअर एक्झिस्ट टू अबाउट 16 किलोमीटर हाईट. आणि या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 16 किलोमीटर उंचीपर्यंत हे वातावरण आपल्याला पाहायला मिळतं, ॲटमॉस्फिअर पाहायला मिळतं. इट फर्दर एक्सटेंड्स अप टू अबाउट 400 किलोमीटर इन अ व्हेरी डायल्यूट फॉर्म. त्यापुढेही सुमारे 400 किलोमीटरपर्यंत हे अतिशय विरळ स्वरूपात असते. द प्रेशर क्रिएटेड ड्यू टू एअर इज कॉल्ड ॲट ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि हवेमुळे निर्माण झालेल्या दाबाला वातावरणातील दाब असंही आपण संबोधतो. म्हणजे हवामानामुळे तयार झालेला दाब, हवेमुळे तयार झाले. इमॅजिन दॅट अ व्हेरी लॉंग हॅलो सिलेंड्रिकल ऑफ अ युनिट क्रॉस सेक्शनली एरिया इज स्टँडिंग ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. आणि काय होतं मग, हवेमुळे निर्माण झालेला दाब हा आपल्या वातावरणाशी, ॲटमॉस्फेरिकशी काय होतो, संबोधला जातो.
आणि अशीच ही एक कल्पना आहे की एका क्षेत्रफळाच्या पृष्ठभागावर and it contains air, weight of these air is force applied in direction of the center of earth. These mean that atmospheric pressure is the ratio of weight divided by the area of surface. जर एका क्षेत्रफळाच्या पृष्ठभागावरील आपण लांबच लांब मोकळा दंडगोलाकार असा उभा केला तर त्यात आपल्याला काय मिळते? हवा मिळते. आणि या हवेचे वजन हे पृथ्वीच्या दिशेने लावलेलं बल आहे. म्हणजे ज्या पृथ्वीवर ही हवा आपल्याला दिसते तिथं सुद्धा आपण काय लावले? फोर्स लावले, बल लावले. याचाच अर्थ हवेचा दाब म्हणजे त्याचं वजन आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळ. ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द रेशो ऑफ द वेट डिवायडेड बाय द एरिया ऑफ सरफेस. म्हणजे बघा, ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू वेट अपॉन एरिया ऑफ सरफेस. हवेचा दाब म्हणजेच त्याचे वजन आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यांचं काय? रेशो, यांचे गुणोत्तर होय. बघा, 1 atmosphere is equal to 101 into 10⁻³ पास्कल इज इक्वल टू 1 बार म्हणजे किती? 10⁻³ मीटर बार. ओके. 1 m बार इज इक्वल टू हेट्रो पास्कल त्यांनी सांगितले. Atmospheric pressure is specified in these units m bar or hectopascal HPA. These atmospheric pressure at a point in air is equal from all side. आणि atmospheric pressure मध्ये सगळीकडे काय आहे? इक्वल एअर आहे, इक्वल हवा आहे. How in these pressure created if air exists in a closed container? The air molecules in a random motion. रँडम मोशन तुम्हाला माहिती आहे, रँडम फोर्स कसा असतो? पुन्हा पुन्हा एका बंदित पात्रात हवा असल्यास हवेचे जे रेणू आहेत ते गतीच्या पात्राच्या आजूबाजूला आपल्याला काय मिळतात? पाहायला मिळतात. प्रेशर इज क्रिएटेड ड्यू टू द फोर्स. आणि तिथं काय तयार होते? फोर्स. वी कॉन्स्टंटली बिअर द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑन आवर हेड्स. However, the cavities in our body are also filled with air. आपणही वातावरणाचा दाब आपल्या सतत डोक्यावर वागवत आहे किंवा बाळगत असतो, परंतु आपल्या शरीरातील पोकळींमध्ये सुद्धा, कॅव्हिटीज म्हणजे आपल्या शरीरातल्या ज्या पोकळी आहेत त्यांमध्ये सुद्धा काय आहे? हवा असते. अल्सो फिल्ड विथ एअर अँड एंटरीज अँड व्हेन्स आर फिल्ड विथ ब्लड. त्याचप्रमाणे रक्तवाहिन्यामध्येही रक्तही असते आणि त्यातील दाब वातावरणातील दाबा इतकाच असतो. म्हणजे आपल्या त्या आर्टरीज आणि व्हेन्स आहेत यामध्ये काय असतं? ब्लड असतं. देअरफॉर वी डू नॉट गेट क्रस्टेड अंडर वॉटर अँड ड्यू टू ॲटमॉस्फेरिक. त्यामुळे पाणी व वातावरणातील दाबाखाली आपण चिरडले जाऊ शकत नाही. Thus, Earth atmospheric pressure decrease with height from the sea level as shown in figure 3.9. आता त्यामुळे पाणी आणि वातावरणातील दाबाखाली आपण चिरडले जाऊ शकत नाही. म्हणजेच वातावरणाचा जो दाब आहे तो कसा आहे? संतुलित आहे, डिक्रीज कमी झालेला आहे. आणि पृथ्वीच्या वातावरणाचा जो दाब आहे, द अर्थ ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीज विथ हाईट फ्रॉम द सी लेवल. समुद्र सपाटीपासूनच्या उंचीवर काय होतो? बदलतो. तो कसा? तो या डायग्राममध्ये दाखवले बघा. हा तुम्हाला दाखवले ॲटमॉस्फेरिक प्रेशर, यामध्ये दाखवले बघा. ॲट द सी लेवल द ॲटमॉस्फेरिक प्रेशर 101 into 10⁻³ पास्कल इज ॲक्टिंग ऑन अ टेबल टॉप ऑफ साइज 1 meter². अंडर सच अ हेवी प्रेशर वाय डज नॉट द टेबल टॉप क्रमल डाऊन. म्हणजेच काय सांगितले ह्यांनी की इतका प्रचंड दाबाने टेबलाचा पृष्ठभाग तुटून कोसळत का नाही. म्हणजे त्यांनी 1 मीटरचा पृष्ठभाग असलेल्या टेबलावर त्यांनी काय केले? टेबलावर समुद्र सपाटीपासून या सी लेवलपासून या समुद्र सपाटीपासून 101 into 10⁻³ पास्कल इतका दाब, एवढा दाब काय केलाय त्यांनी? त्यावर प्रवृत्त केलाय.
इतक्या प्रचंड दाबानंही टेबलाचा पृष्ठभाग तुटून का कोसळला नाही? याचा आन्सर तुम्ही देणार आहात. दोन्हीही यूज अँड ब्रेन तुम्ही लिहिणार आहात. त्यानंतर बियोवॉन्ट प्रोर्स जो आहे, म्हणजे यानंतरचा जो भाग आहे लाईक बल फोर्स, हा पॉइंट आपण उद्याच्या तासाला बघूया. काही एक्झाम्पल बघूया. या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही प्रेशर म्हणजे काय लिहिणार आहात, प्रेशरचा फॉर्म्युला लिहून घेणार आहात. त्यानंतर यूज आवर ब्रेन पॉवरमध्ये जे 3 प्रश्न विचारलेत ते लिहिणार आहात. त्यानंतर ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा फॉर्म्युलाही तुम्ही लिहिणार आहात आणि हाही यूज आवर ब्रेन पॉवर सोडवणार आहात. एवढं झाल्यानंतर जो राहिलेला पॉइंट आणि एक्झाम्पल आहेत ते आपण पुढच्या तासाला बघू. थँक्यू.